आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवलेलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की CSV फाईल तुम्ही कशा पद्धतीनं क्रिएट करू शकता आणि ती CSV फाईल कशासाठी यूज केली जाते. ओके, सो आपण व्हिडिओ चालू करतोय, तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितलं एक्झॅक्टली तुमच्या लक्षात येईल की CSV फाईल तुम्ही कशा पद्धतीनं क्रिएट करू शकता. आणि रेग्युलरला पण म्हणजे जे सिस्टीमची जी कॉन्फिगरेशन जी फाईल असते ती पण CSV फॉर्मॅटमध्ये बनते. ओके, तर CSV फाईल कशासाठी पहिल्यांदा बनते, तर CSV फाईल आपल्याला जी कॉम्प्युटर IT मध्ये जी लागते, ही एक विंडोजचा ऑटो पायलट मोड जो असतो, मायक्रोसॉफ्टचा जो एक ऑटो पायलट मोड असतो, तर त्यासाठी आपल्याला CSV फाईल लागते. तर मी तुम्हाला पहिल्यांदा इमेज दाखवतो, म्हणजे एक्झॅक्टली लक्षात येईल की CSV ती ऑटो पायलट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तो. ओके, हा ऑटो पायलटचा एक डायग्राम बनवला आहे. ठीक आहे, आता इथे जसं बघू शकता तुम्ही हार्डवेअर वेंडर म्हणून इथे आहे. ओके, म्हणजे हार्डवेअर वेंडर आपला काय असतो, लाईक डेल झाला, HP झालं, एसर, एसूस, मे बी कुठलाही अदर ब्रँड जो असेल तो. ओके, त्याने डायरेक्टली पाठवलं क्लायंटला. क्लायंट म्हणजे काय की जे कंपनीज जे असतात, मोठमोठ्याच्या कंपनीज असतात, लाईक मायक्रोसॉफ्ट झालं किंवा HCL झाली किंवा HP झाली, डेल झाले, ह्या कंपन्या ह्या हार्डवेअर प्लस त्यांच्या कंपन्या, स्वतःच्या IT कंपनीज ज्या असतात त्या झाल्या. ओके, तर समजा डेलमधून डेलचं एक हार्डवेअर आहे, तर ते समजा एक्झाम्पल आपण पकडू मायक्रोसॉफ्टमध्ये, त्याने मायक्रोसॉफ्ट कंपनीला समजा सेल केले. ओके, मायक्रोसॉफ्टला सेल केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याने जो विंडोज ऑटो पायलट मोड जो असतो, हा त्यांनी ऑलरेडी कॉन्फिगर केलेला आहे त्यांच्या सर्व्हरवरती. ओके, तर डायरेक्टली काय करू शकतो, जेव्हा युजर लॅपटॉप कॉन्फिगर करतो, जेव्हा नेक्स्ट करतो, तेव्हा इंटरनेट कनेक्शन त्याला कनेक्टेड जर असेल तर डायरेक्टली तो ईमेल ॲड्रेस आणि पासवर्डसाठी विचारतो आपल्याला. ओके, तर तो डायरेक्टली तुम्ही सेम म्हणजे युजर डायरेक्टली ऑटो पायलटला कनेक्ट करतो. ठीक आहे, ऑटो पायलटला कनेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळे जे सॉफ्टवेअर्स असतात, त्याचे डोमेन जॉईनिंग असतं, त्याच्यानंतर त्याचे पॉलिसीज असतात, त्याच्यानंतर जेवढी ॲप्लिकेशन लागतात तेवढी, म्हणजे लाईक त्या ज्या ID ला, म्हणजे समजा एक्झाम्पल sumit.sawant@microsoft.com, समजा हा माझा ID आहे. ओके, तर त्याच्यावरती जेवढे माझ्या ID वरती जेवढे ॲप्लिकेशन लोकेट केलेली आहेत, ठीक आहे, म्हणजे माझ्या ID ला जे ॲप्लिकेशन इम्पॉर्टंट जे आहेत, ती सगळी ॲप्लिकेशन मी त्या एका ईमेल ॲड्रेस टाकून डायरेक्टली मला ते इन्स्टॉल करू शकतो. म्हणजे मला त्यासाठी कंटिन्युअसली जेव्हा समोर लॅपटॉप समोर बसून राहायची गरज लागणार नाही. फक्त मला इंटरनेट कनेक्शन लागतं. इंटरनेट कनेक्शन लागल्यानंतर तो ऑटोमॅटिकली जेवढे सगळे सॉफ्टवेअर जे आहेत, तो वन बाय वन सगळे डाउनलोड करतो. आणि डाउनलोड केल्यानंतर तो आपल्याला डायरेक्टली डोमेनचं म्हणजे डायरेक्ट लॉग इन विंडो माझ्यासमोर आणून देतो डायरेक्टली सिस्टीमची. त्याच्यातून फक्त ईमेल ॲड्रेस लॉग इन टाकून मी पासवर्ड टाकून माझं काम फक्त मी चालू करायचं आहे. ठीक आहे, आता जसं बघू शकता, समजा कधी कधी युजरला ह्या गोष्टी लक्षात येतात, तेव्हा काय करतो की तेव्हा IT ॲडमिन इथे मध्ये येतो, लॅपटॉप कलेक्ट करतो आणि सेम तीच प्रोसिजर करतो, फक्त युजरला फक्त पासवर्ड टाकायला सांगतो. पासवर्ड टाकून डायरेक्टली तो ऑटो पायलटला कॉन्फिगरला हे करतो, कनेक्ट करतो सर्व्हरला आणि डायरेक्टली तो लॅपटॉप कॉन्फिगर करतो. ठीक आहे, आता त्यासाठी ऑटो पायलटला कॉन्फिगर करण्यासाठी त्याला एक CSV फाईल लागते. ठीक आहे, तर CSV फाईल आपल्याला कुठून भेटते, तर CSV फाईलसाठी तुम्हाला ह्या ज्या 3 कमांड्स आहेत, या 3 कमांड्स मी बनवून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्या माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला भेटतील. डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही डायरेक्ट सिम्पल डाउनलोड करू शकता किंवा कॉपी पेस्ट करून डायरेक्ट तुम्ही PowerShellमध्ये पेस्ट करू शकता. आणि ही फाईल मला मिळते कुठे, विंडोज फोल्डरमध्ये, C ड्राईव्हमध्ये विंडोज फोल्डरमध्ये मला ही फाईल मिळते. ओके, तर मी तुम्हाला करून दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्या ती CSV फाईल असते किंवा काय असतं ते, म्हणजे तुमच्या एक्झॅक्टली लक्षात येईल. म्हणजे डायरेक्टली आपण घरच्या PCवरती किंवा जर ऑफिसच्या दुसऱ्या कुठल्या शॉपसाठी ह्या चालत नाहीत. हे जे समजा जिथे ॲक्टिव्ह डिरेक्टरी डोमेन इन्व्हायरमेंट आहे, म्हणजे ADDS, बरंच आता IT मध्ये जर समजा जर व्हिडिओ बघत असेल तर त्यांना लक्षात येत असेल, ADDS ची इन्व्हायरमेंट असते म्हणजे ॲक्टिव्ह डिरेक्टरी डोमेन कंट्रोलर. ठीक आहे, किंवा डोमेन सर्व्हिसेस, हे जे असतात ह्याच्यातच फक्त ही ऑटो पायलट सर्व्हिस चालते. ठीक आहे, तर आता आपण चालू करतोय ते CSV फाईल कशा पद्धतीनं क्रिएट होते हे तुम्हाला मी आता दाखवतो. आता मी पहिल्यांदा सर्च बारमध्ये टाकतोय PowerShellला राईट क्लिक केलं आणि रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं तुम्हाला. तर येस और नो विचारतो, येस केलं मी. तर येस और नो विचारतो मला, ते येस करायचं तुम्हाला. ते थोडा टाइम पण घेतो तो, तर ते
जेवढा टाइम घेतो तेवढा काही करायचं, काय मध्ये काही इंटरप्ट करायचं नाही तुम्हाला. इथे पण येस करायचं आहे, वाय करायचं आणि एंटर करायचं आहे तुम्हाला. आता इथे तुम्हाला आपण वरती 2 ठिकाणी वाय केलं. ओके, इथे तुम्हाला ए करायचं, ए फॉर ॲपल आणि एंटर. त्याच्यानंतर ही दुसरी जी कमांड आहे आपली, तिला पण कॉपी करायचं, इथे पेस्ट करायचं, इथे पण ए करायचं तुम्हाला. ओके, आता तिसरी कमांड आहे, तिला पण कॉपी केलं मी सिंपल आणि इथे पेस्ट केलं. ओके, ते एंटर केलं. आता माझी फाईल क्रिएट झाली आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता ही कुठे क्रिएट झाले, सी ड्रामध्ये, विंडोजमध्ये, System32 मध्ये. ओके, आता मी समजा हा पाथ कॉपी केला सिंपल, रनमध्ये गेलो, एंटर केलं, इथे ॲड्रेस पेस्ट केला, एंटर केला. आता इथे मी सिंपल बऱ्याचशा फाईल्स असतात आपल्या इथे, त्याच्यामध्ये फक्त मी .csv किंवा आता हे जे नाव आहे कुठे mycomputer.csv, हे सिंपल मी कॉपी केलं. इथे एंटर करायचं, Ctrl+C इथे यूज होत नाही, एंटर करायचं. इथे एंटर केल्यानंतर इथे सिंपल गेलो मी आणि इथे सर्च बारमध्ये सर्च केलं. ही जशी बघू शकता माय कॉम्प्युटर नावाने CSV फाईल माझी क्रिएट झालेली आहे. बघा इथे डेट आजची आहे आणि हिचा फॉर्मॅट आहे CSV फॉर्मॅट. ओके, आता हिला सिंपल राईट क्लिक केलं, प्रॉपर्टीज आलो. प्रॉपर्टीज आल्यानंतर इथे माझी कुठली फाईल आहे, .csv फॉर्मॅटमध्ये फाईल आहे. ही सिंपल तुम्हाला फक्त ऑटो पायलट मोडमध्ये फक्त अपलोड करायचे किंवा तुमच्या ज्या ॲक्टिव्ह ज्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ही सगळ्याची इन्फॉर्मेशन फक्त फीड करायची आहे. आणि फीड केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो कधी कधी हार्डवेअर आयडी उचलून डायरेक्टली तो ऑटो पायलट मोडमध्ये ॲक्टिव्ह करतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ जर आवडली तर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.